हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ म्हणजेच SPPU ज्याला आपण ओळखतो, या युनिव्हर्सिटीच्या PhD एंट्रन्स टेस्टसाठी रिसर्च मेथॉलॉजीचं प्रिपरेशन करायचं आहे. थ्रू MCQ आपण हे प्रिपरेशन स्टार्ट केलेलं आहे आणि ही सिरीज चालवली आहे. सो आजचं हे आपलं 25वा लेक्चर आहे. ऑलरेडी 24 लेक्चर्स कम्प्लिटेड आहे, ते तुम्ही बघू शकता आणि तुमच्या प्रिपरेशनला परत एकदा सुरुवात करू शकता जर तुम्ही मिस केलं असेल तर. सो लेट्स स्टार्ट विथ द सेशन. ओके, सेशन स्टार्ट करण्यापूर्वी एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संधी आहे त्या स्टुडंटसाठी जे स्टुडंट्स खरोखरच या एक्झामला यावर्षी टार्गेट करत आहेत आणि हे वर्ष त्यांना वाया घालवायचं नाही आहे, अशा स्टुडंट्ससाठी स्पेशली आम्ही एक फुल कोर्स घेऊन आलो आहोत, स्पेशली ऑन रिसर्च मेथॉलॉजी. जसं की तुम्हाला माहिती आहे, पुणे युनिव्हर्सिटीच्या PhD एंट्रन्ससाठी सिलेबस जो आहे 50-50 आहे. 50% सिलेबस हा पूर्णपणे रिसर्च मेथॉलॉजीवरती आहे. सो त्या बेसिसवरती हा फुल कोर्स डिझाईन केलेला आहे, ज्यामध्ये तुम्हाला मिळणारे संपूर्ण अभ्यासक्रम नोट्स, संपूर्ण अभ्यासक्रमावरील लेक्चर्स, रेकॉर्डेड लेक्चर्स, त्याच्यानंतर व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह लेक्चर्स अँड प्लस क्रॅश कोर्स. ठीक आहे, जो क्रॅश कोर्स तुम्हाला एव्हरी वीक मिळेल, ज्या क्रॅश कोर्समध्ये एका दिवसामध्ये पूर्ण रिसर्च मेथॉलॉजी तुमची कंप्लीट होईल. रिसर्च मेथॉलॉजीचा स्टडी प्रत्येक वेळेस होईल, जे तुम्हाला हेल्पफुल ठरेल कन्सेप्ट पुन्हा पुन्हा क्लिअर करण्यासाठी. ज्याची फीस आहे 799 रुपये आणि इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करून तुम्ही लगेचच कोर्सला जॉईन होऊ शकता आणि प्रिपरेशनला सुरुवात करू शकता. सो आजच जॉईन व्हा आणि आपल्या प्रिपरेशनला सुरुवात करा. आजचा आपला टॉपिक आहे रिपोर्टिंग अँड थेसिस रायटिंग. तर रिपोर्ट कसा लिहायचा असतो आणि थेसिस रायटिंग मध्ये काय पॉइंट्स आहेत ते आपण बघूयात. इथे आपल्याला दिसतंय स्ट्रक्चर अँड कंपोनंट्स ऑफ सायंटिफिक रिपोर्ट. म्हणजे जो सायंटिफिक रिपोर्ट आपल्याला जो जायचा असतो रिसर्च मध्ये, त्याचं स्ट्रक्चर काय असतं किंवा त्याचे कंपोनंट्स काय असतात ते आपल्याला बघायचं आहे. टाइप्स ऑफ रिपोर्ट्स, टेक्निकल रिपोर्ट्स अँड थेसिस. रिपोर्टचे टाइप कुठले कुठले असतील किंवा टेक्निकल रिपोर्ट्स काय असतात. सिग्निफिकन्स, डिफरंट steps in the preparation मधले different steps, layout, structure and language of typical reports, illustration and tables, bibliography, referencing and footnotes, oral presentation, planning, preparation, practice, making presentation, use of visual aids. व्हिज्युअल एड्स म्हणजे काय, त्याचा उपयोग काय, किंवा प्लॅनिंग, प्रिपरेशन, प्रॅक्टिस कसं वापरायचं, यावरती MCQs कसे येऊ शकतात, हे आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये बघायचं आहे. इम्पॉर्टन्स ऑफ इफेक्टिव्ह कम्युनिकेशन, हे सुद्धा आपण MCQ थ्रू क्लिअर करणार आहोत. सुरू करूयाचा पहिला प्रश्न. व्हॉट इज अ लीगल रिपोर्ट? कायदेशीर अहवाल काय आहे किंवा कशाला म्हणतात? ऑप्शन्स दिलेले आहेत, त्यापैकी आपल्याला सांगायचं की लीगल रिपोर्टचा नक्की अर्थ काय आहे. ऑप्शन्स आहेत, अ रिपोर्ट विच डील्स स्पेसिफिकली विथ अ लीगल प्रॉब्लेम, एक अहवाल जो विशेषतः कायदेशीर समस्या हाताळतो. बी, इट्स अ ब्रीफ स्टेटमेंट ऑफ मोस्ट सिग्निफिकंट फॅक्ट्स नेसेसरी फॉर द इन्व्हेस्टिगेशन, तपासणीसाठी आवश्यक असलेल्या सर्वात महत्त्वपूर्ण तथ्यांचे एक संक्षिप्त विधान आहे. आणि सी, बोथ ए अँड बी, म्हणजे अ आणि ब दोन्ही पर्याय, आणि डी फक्त ए. त्याचे करेक्ट आन्सर जे आहे ते आहे सी, म्हणजे बोथ ए अँड बी. का तर लीगल रिपोर्ट म्हटल्यानंतर तो कायदेशीर समस्या हाताळण्यासाठी उपयुक्त आहे किंवा तो हाताळतो म्हणून. आणि दुसरं, तो तपासणीसाठी आवश्यक आहे किंवा ते तथ्यांचं संक्षिप्त विधान आहे, हे देखील स्टेटमेंट बरोबर आहे. म्हणून हे दोन्ही स्टेटमेंट ज्याच्यामध्ये आन्सर मध्ये आहेत ते ऑप्शन आपलं करेक्ट आन्सर आहे. बोथ ए अँड बी ऑप्शन्स आर करेक्ट. A report which deals specifically with a legal problem is said to be a legal research. In short definition आपण सांगू शकतो की reports deals with specifically with a legal problem. हा आपला वर्ड जो आहे legal problem is said to be legal research किंवा legal problem. An official or formal statement of facts or proceedings. For example, one kind of report is a formal statement in writing mode. Writing made to court by and master, a clerk, or a referee who has been appointed to inquire into a particular matter for the court. तर कोर्ट मध्ये कसं लीगल इन्फॉर्मेशन जी असते ती एका व्यक्तीद्वारे लिहिली जाते, ती सगळी लीगल इन्फॉर्मेशन असं आपण म्हणतो. तर रिपोर्ट मध्ये देखील आपण लीगल रिपोर्ट काय देत असतो, तर लीगल प्रॉब्लेम विषयी त्याच्यावरती माहिती देत असतो, इन्फॉर्मेशन देत असतो. तर आपल्याला समजलं लीगल रिपोर्ट कशाशी रिलेटेड आहे, लीगल प्रॉब्लेमशी रिलेटेड आहे किंवा लीगल क्वेश्चनशी रिलेटेड आहे असं आपण म्हणू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन बघतो आपण सेकंड नंबरचा. गाईडलाईन्स फॉर रिपोर्ट रायटिंग इन्क्लूड्स. आता रिपोर्ट रायटिंग मध्ये काय गाईडलाईन्स असतात किंवा कुठल्या गाईडलाईन वापरून आपल्याला रिपोर्ट रायटिंग करावं लागतं
किंवा रिपोर्ट रायटिंग चांगल्या प्रकारे करण्यासाठी काय गोष्टी आपल्याला लक्षात ठेवल्या पाहिजेत, कुठली मार्गदर्शक तत्व आपल्याला लक्षात ठेवून तो अहवाल तयार करायचा. रिपोर्ट रायटिंगला आपण अहवाल लेखन असं म्हणतो. तर काय गाईडलाईन्स आहेत दिलेल्या ऑप्शन्स पैकी? नॉलेज ऑफ द रिसर्च मटेरियल, संशोधन साहित्याचं ज्ञान असावं, ही गाईडलाईन आहे आपल्याला रिपोर्ट लिहिताना. कुठल्याही गोष्टीचं नॉलेज असेल तरच आपण त्यावर काहीतरी लिहू शकतो, म्हणजे ए ऑप्शन देखील इथे करेक्ट आहे. नंतर बी ऑप्शन, ऑर्गनायझिंग ऑफ रिसर्च मटेरियल, संशोधन साहित्याचं आयोजन करणं. कुठलंही व्यवस्थित साहित्य आपल्याकडे असेल तर त्याचं आयोजन केलं तर ते आपल्याला व्यवस्थित आत्मसात करता येतं. अस्ताव्यस्त गोष्टी आपल्याला व्यवस्थित मांडता येतील किंवा आपल्याला ते समजून घेता येईल का? नाही. रफ ड्राफ्ट, उग्र मसुदा किंवा कच्चा मसुदा ज्याला आपण म्हणतो, ते तयार करावे लागतात अहवाल लिहिण्याच्या आधी. हे आपलं एक तत्व आहे असं म्हणू शकतो. हो, जर रफ ड्राफ्ट आपण आधी तयार केला तर आपल्याला चांगला ड्राफ्ट म्हणजे चांगला अहवाल लिहिण्यासाठी मदत होऊ शकते, पॉइंट्स मिळू शकतात. म्हणजे ए, बी आणि सी आतापर्यंतचे ऑप्शन्स आपल्याला करेक्ट मिळालेले आहेत किंवा तत्व जे आहेत ती करेक्ट मिळालेले आहेत. गाईडलाईन्स चांगल्या आहेत रिपोर्ट रायटिंग साठी. मग इथे ऑप्शन आपल्याला ई दिसते की ऑल ऑफ द अबो आहे, तरी पण आपल्याला डी ऑप्शन इथे करेक्ट आहे की नाही चेक करायचं आहे. बिब्लिओग्राफी, फुट नोट्स अँड हेड नोट्स, ग्रंथसूची, तळटीप आणि हेड नोट्स, हे जे काय आहे हे सगळं आपल्याला अहवाल लिहिण्यासाठी मार्गदर्शक तत्व आहेत किंवा मार्गदर्शक ठरतात. हे पण बरोबर आहे आपल्याला. म्हणजे ऑप्शन ए, बी, सी, डी, ऑल ऑफ द ऑप्शन्स आर करेक्ट. मग इथे करेक्ट ऑप्शन काय असणार आपला? ई, ऑल ऑफ द अबोव. वरील सर्व ज्या गोष्टी आहेत मार्गदर्शक तत्वामध्ये समाविष्ट आहेत. कशाच्या मार्गदर्शक तत्वामध्ये समाविष्ट आहेत? अहवाल लेखनाच्या. गाईडलाईन्स फॉर रिपोर्ट रायटिंग इन्क्लुड्स ऑल ऑफ द अबोव. तिथे काही अजून गाईडलाईन्स आहेत फॉर रिपोर्ट रायटिंग. राईट ॲज यू स्पीक, जसं तुम्ही बोलत आहात तशा प्रकारे लिहिण्याचा प्रयत्न करा. अवॉइड एम्प्टी वर्ड्स, एम्प्टी वर्ड्स म्हणजे तिथे काहीही शब्द आठवत नाहीये म्हणून ज्याला त्याला असं वापरून चालणार नाही, तिथं प्रॉपर वर्ड वापरला पाहिजे. यूज डिसेंडिंग ऑर्डर ऑफ इम्पॉर्टन्स, इम्पॉर्टन्स जो आहे तो डिसेंडिंग ऑर्डरने पाहिजे, म्हणजे पहिले जो आहे तो चांगला असायला पाहिजे, त्याच्यानंतर कमी इम्पॉर्टंट, त्याच्यानंतर कमी इम्पॉर्टंट, डिसेंडिंग ऑर्डरने हा वापरला पाहिजे. यूज द ऍक्टिव्ह व्हॉइस, ऍक्टिव्ह व्हॉइस आपण तिथे वापरला पाहिजे. ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस रिटर्न मधला. कीप सेंटेन्स शॉर्ट, सेंटेन्स जे आपण वापरणार आहे ते शॉर्ट वापरले पाहिजे, समजायला सोपे असले पाहिजे. डोंट ट्राय टू इम्प्रेस, फक्त इम्प्रेस करण्यासाठी लिखाण करू नका. ते लिखाण जे केलेलं आहे आपण ते समजलं पाहिजे, ज्याला आपण हा रिपोर्ट वाचायला देणार आहे किंवा जो रिपोर्ट आपला वाचणार आहे त्याच्यासाठी हे समजणारं पाहिजे, इम्प्रेसिव्ह नाही. म्हणून डोंट ट्राय टू इम्प्रेस, राईट टू एक्सप्रेस, म्हणजे तुम्हाला एक्सप्रेस करण्यासाठी तुम्ही लिहा, इम्प्रेस करण्यासाठी नाही. गेट फॅक्ट्स 100% राईट, जे फॅक्ट्स आहेत, सत्य आहेत ते 100% राईट आहेत ते तुम्ही मांडा रिपोर्ट रायटिंग मध्ये. बी अनबायस्ड अँड ओपन, तर मेन मुद्दा जो आहे आपल्याला रिसर्च मध्ये किंवा रिसर्चरला किंवा रिपोर्ट रायटिंग करताना रिसर्चरला लक्षात ठेवायचं आहे, आपण अनबायस व्हायचं नाहीये, अनबायस राहायचंय आणि ओपन राहायचंय. बायस होऊन चालणार नाही, म्हणजेच पक्षपाती होऊन चालणार नाही. निपक्षपातीपणे आपल्याला हे सगळे रायटिंग्स करायचे आहेत, तेव्हा ते सगळ्यांना उपयुक्त ठरणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघतो आपण थर्ड नंबरचा. बिब्लिओग्राफी इज, ग्रंथसूची आहे किंवा या ऑप्शन्स पैकी त्याला कशाला आपण बिब्लिओग्राफी किंवा ग्रंथसूची म्हणू शकतो हे आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन्स आहेत. ऍट द एंड ऑफ द स्टडी अरेंज इन अल्फाबेटिकल ऑर्डर, याला बिब्लिओग्राफी म्हणतात का? जे शेवटी अरेंज केलेले असतात अल्फाबेटिकल प्रमाणे. का? एनीवेअर इन द स्टडी, अभ्यासात कुठेही दिलेली असते बिब्लिओग्राफी. बिगिनिंग ऑफ द स्टडी, अभ्यासाच्या सुरुवातीला असते. नॉट नेसेसरी टू बी इन्क्लुडेड, समाविष्ट करणे आवश्यक नाही. तर बिब्लिओग्राफी समाविष्ट करणे आवश्यक नाही हे ऑप्शन तर पहिले चुकीचे, आपण हे काढून टाकणार, डी ऑप्शन आहे. तर तीन पैकी कुठलं करेक्ट ऑप्शन आहे? बिब्लिओग्राफीच्या संदर्भात. तर बिब्लिओग्राफी नेहमी शेवटी असते, अभ्यासात कुठेही नसते, मग हे ऑप्शन चुकीचं आहे. किंवा सुरुवातीला असते, हे पण चुकीचं आहे. मग एकच ऑप्शन आपल्याला इथे दिसते की ऍट द एंड, शेवटी असते आपल्याला माहिती आहे, पण ते अरेंज अल्फाबेटिकली करतात की नाही हे आपल्याला जर माहित नसेल तर बाकीचे ऑप्शन्स गाळून आपल्याला करेक्ट ऑप्शन चॉईस करता येतील, आणि ते आहे ए, की ते अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये अरेंज केलेले असतात आणि अभ्यासाच्या शेवटी दिलेले असतात, त्याला आपण बिब्लिओग्राफी म्हणतो, म्हणजेच ग्रंथसूची म्हणतो. A bibliography is a list of all of the sources you have used. तर बिब्लिओग्राफी म्हणजे नेमकं काय? तर जे सोर्सेस आपण यूज केलेले आहेत आपल्या रिसर्च मध्ये त्याची लिस्ट म्हणजे बिब्लिओग्राफी. Whether referenced or not in process of researching,
your work in general a bibliography should be included. मग तुम्ही त्याचा रेफरन्स घेतला असेल की नाही, पण तेव्हा तुम्ही शोध घेता तुमच्या कामासाठी, तेव्हा तो बिब्लिओग्राफी म्हणजे एखादं बुक आपण वापरतो, मग त्याला बिब्लिओग्राफी मध्ये आपण इन्क्लूड केलं पाहिजे. मग बिब्लिओग्राफी लिहिताना आपण त्याच्यात नेमकं काय लिहायला पाहिजे? फर्स्ट जे आहे ते लिहायचं असतं ऑथर्स नेम, नंतर टायटल, the name and the location of the companies that publish your copies of the sources, dates your copies were published, जे पब्लिश झालेली गोष्ट आहे किंवा जे आपण रेफर केलेलं आहे त्याची डेट किंवा कॉपी, द पेज नंबर ऑफ युअर सोर्स, म्हणजे जो सोर्स आपण घेतलेला आहे तो कोणत्या पानावरून कुठल्या पेजवरून घेतलेला आहे. तर या 5 गोष्टी आपल्याला बिब्लिओग्राफी लिहिताना लिहाव्या लागतात. असे कितीतरी आपण बुक्स किंवा ग्रंथ वापरतो आणि त्याचा रेफरन्स करताना मग आपण अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये हे बिब्लिओग्राफी मांडत असतो. द बेसिक फॉर्मॅट फॉर अ बुक सायटेशन रिक्वायर्स लिस्टिंग द ऑथर्स नेम. ऑथर्स नेम द बेसिक काय आहे, याच्यामध्ये आपल्याला ऑथर्स नेम जे आहे ते बेसिक आहे असं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. द टायटल ऑफ बुक, ऑथर्स नेम नंतर टायटल बुकचं असं कुठलेही अंदाजे लिहून चालणार नाही. जर आपण खरंच वाचलं असेल, रेफरन्स घेतला असेल तर आपल्या लक्षात येईल की बुकचं नाव त्याच्यानंतर ऑथरचं नाव हे आपल्याला तिथे कंपल्सरी लिहायचं आहे. द पब्लिशर्स नेम, पब्लिश कुठल्या पब्लिशरने ते पब्लिश केलेलं त्याचं नाव. द डेट ऑफ पब्लिकेशन, पब्लिकेशनची डेट काय आहे ती सुद्धा आपल्याला इथे पब्लिश करावी लागते. एडिटेड बुक्स व्हेन सायटेड इन फुल विल लिस्ट द एडिटर्स नेम इन्स्टेड ऑफ एन ऑथर्स नेम. जर एडिटर बुक आपल्याला माहिती आहे की अनुवाद केलेल्या बुक्स असतात काही, तर त्यावेळेस आपण ऑथरच्या नावाच्या ऐवजी एडिटरचं नाव लिहायचं असतं, नेम लिहायचं असतं. तर अशा प्रकारे बिब्लिओग्राफी तयार केली जाते किंवा आवश्यक असते आपल्याला कुठलाही रेफरन्स किंवा रिपोर्ट लिहिताना किंवा रिसर्च प्रोजेक्ट तयार करत असताना. नेक्स्ट क्वेश्चन बघतोय आपण 4th नंबरचा. विच ऑफ द फॉलोइंग बिकम द इनिशियल पार्ट ऑफ रिपोर्ट. खालीलपैकी कोणता अहवालाचा प्रारंभिक भाग बनतो? अहवाल रिपोर्ट जो आपण लिहितो त्याचा सुरुवातीची स्टेज काय आहे, इनिशियल पार्ट मध्ये काय येतं किंवा काय असतं हे आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन्स आहेत प्रीफेस, फॉरवर्ड, टेबल ऑफ केसेस, लिस्ट ऑफ ॲब्रिव्हिएशन, ऑल ऑफ द अबोव. तर आपण सुरुवातीला जर पहिल्यांदाच बघत असेल की रिपोर्ट काय आहे किंवा रिपोर्टच्या प्रारंभिक भागात काय असतं, तर त्यांच्यासाठी एक करेक्ट ऑप्शन सांगते, ते आहे ई, ऑल ऑफ द अबोव. ह्या सगळ्याच गोष्टी ज्या असतात त्या आपल्याला अहवालाच्या प्रारंभिक भागामध्ये येत असतात. आपण कुठलंही बुक वाचतो किंवा काय वाचतो तर त्याच्यामध्ये आपल्याला काय दिलेलं असतं, प्रस्तावना दिलेली असते, त्याच्यानंतर बुकमध्ये काय काय आहे ते दिलेलं असतं, त्याच्यामध्ये या टेबल्स दिलेले असतात, टेबल्सचे नंबर्स दिलेले असतात, पेजवरती असे दिलेले असतात टेबल्स ऑफ केसेस, नंतर लिस्ट ऑफ ॲब्रिव्हिएशन जे शॉर्टकट्स वापरलेले आहेत बुकमध्ये किंवा काही अर्थ दिलेले असतात शब्दांचे ते सुद्धा दिलेले असतात. तर अशा प्रकारे जो इनिशियल पार्ट असतो रिपोर्टचा त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी इन्क्लूड केलेल्या असतात. देर आर 4 डिफरंट स्टेजेस ऑफ रिपोर्ट रायटिंग विच आर नेम्ड ॲज. इथे आपल्याला सांगितलेले आहेत की 4 डिफरंट स्टेजेस आहेत रिपोर्ट रायटिंगचा. त्याच्यामध्ये सुरुवातीला आहे इन्व्हेस्टिगेटिंग, नंतर प्लॅनिंग, मग रायटिंग आणि नंतर रिवायझिंग. and each stage makes us more efficient regarding report writing. रिपोर्ट रायटिंग करताना कुठल्याही विषयाविषयी आपल्याला आधी तपासणी करावी लागते, त्याच्यावरती मग प्लॅनिंग बनवावं लागतं की काय काय करायचं आहे, आणि प्लॅनिंग झाल्यानंतर मग आपण काय करतो, त्याच्यावर रायटिंग सुरू करतो, लिहिणं सुरू करतो, आणि लिहून झालं की मग त्याच्यावरती आपण रिवाइज करतो की आपलं लिखाण हे बरोबर झालं आहे की नाही, ह्याच्यामध्ये काही कमी आहे का, किंवा जे आपण रेफरन्स यूज केलेले आहे ते तिथे लागू होत आहेत का, या सगळ्या गोष्टी मग आपण रिवायझिंग मध्ये करत असतो. ह्या 4 स्टेप्स आपल्याला इथे कंप्लीट कराव्या लागतात रिपोर्ट रायटिंग मध्ये. पहिली आहे इन्व्हेस्टिगेटिंग, नंतर सेकंड येते मग प्लॅनिंग, थर्ड येते रायटिंग, जे काय आपण प्लॅनिंग केलेलं आहे त्याच्याबद्दल किंवा जे आपल्याला मिळालेलं आहे त्याच्याबद्दल रायटिंग, आणि मग फोर्थ लास्ट येतं रिवायझिंग, जे काय आपण लिहिलेलं आहे ते रिवाइज करायचं. ह्या 4 स्टेप्स इथे आपल्याला रिपोर्ट रायटिंग मध्ये लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघतोय 5th नंबरचा. द कन्सेप्च्युअल फ्रेमवर्क अँड बॅकग्राऊंड ऑफ रिसर्च विच विल become the source for formulation of hypothesis is known as. संशोधनाची वैचारिक चौकट आणि पार्श्वभूमी जी परिकल्पना तयार करण्यासाठी स्त्रोत बनेल म्हणून ओळखली जाते.
तर हा प्रश्न जो आहे तो आजच्या आपल्या टॉपिकशी जास्त रिलेटेड होत नाहीये, पण हा क्वेश्चन थोडा वेगळा वाटला म्हणून मी घेतला. जो आपला सिलेबस आधी झालेला आहे त्याच्यामधला आहे, जो आपला ओळखीचा सिलेबस आहे. म्हणजे झालेला क्वेश्चन आहे, उत्तर मी डायरेक्ट सांगू शकत नाही म्हणून थोडंसं गडबड आहे की कसं सांगायचं. पण मग आपल्याला इथे प्रश्न समजून घेतला पाहिजे की संशोधनाची एक वैचारिक चौकट आहे. वैचारिक चौकट, कन्सेप्च्युअल फ्रेमवर्क आणि बॅकग्राऊंड आहे रिसर्चचं. तर तो सोर्स कुठला होईल ज्याच्यामुळे आपण हायपोथेसिस तयार करू शकतो. तर हायपोथेसिस आपण कुठल्या गोष्टींवर तयार करतो? ऑप्शन्स पैकी बघूया. मेथोडॉलॉजी, रिव्ह्यू ऑफ लिटरेचर, डेटा अनालिसिस, नन ऑफ दी अबो. तर नन ऑफ दी अबो तर ऑप्शन नाही आहे, कारण ह्या 3 ऑप्शन पैकी एक तरी आन्सर आपल्याला इथे मिळणार आहे. तर करेक्ट आन्सर इथे असणार आहे बी, रिव्ह्यू ऑफ लिटरेचर. हायपोथेसिस आपण लिटरेचर रिव्ह्यू केल्यानंतरच करतो ना, त्याच्यावरूनच आपल्याला आयडिया येते हायपोथेसिस कसे केले पाहिजेत. म्हणून इथे आपला करेक्ट आन्सर काय आलेला आहे? बी, रिव्ह्यू ऑफ लिटरेचर, साहित्याचा आढावा. डेफिनेशन आहे अ लिटरेचर रिव्ह्यूची. तर लिटरेचर रिव्ह्यू म्हणजे नेमकं काय? सर्वे बुक्स, स्कॉलरली आर्टिकल्स अँड एनी अदर सोर्सेस रिलेव्हंट टू द पर्टिक्युलर इश्यू एरिया ऑफ रिसर्च. जो रिसर्च आपण करणार आहे त्याच्याविषयीचा पर्टिक्युलर इश्यू विषयी जी काही आपण माहिती करतोय, घेतोय, सर्वे बुक्स बघतोय, म्हणजे ऑलरेडी त्याच्यावर कोणी सर्च केलेलं आहे, त्याला आपण रिव्ह्यू ऑफ लिटरेचर असं म्हणतो. त्याच्यामध्ये थेअरी पण येऊ शकतात. And by so doing provides description, summary and critical evaluation of this work in relation to the research problem being investigated. म्हणजे रिसर्च प्रॉब्लेम हा तपासणी करण्यासाठी आपण रिव्ह्यू ऑफ लिटरेचर करतो, म्हणजे त्यावर ऑलरेडी कोणी काय लिखाण केलेलं आहे का हे करतो. हे यासाठी आपण लिटरेचर रिव्ह्यू करत असतो. ही डेफिनेशन स्मॉल म्हणजे आपल्याला समजलेली आहे, थोडे हार्ड वर्ड वापरलेले आहेत, पण सिंपल वर्ड्स मध्ये देखील आपण ही डेफिनेशन मांडू शकतो. तर लिटरेचर रिव्ह्यू. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघतोय 6 नंबरचा. अपेंडिसेस टू द रिपोर्ट इन्क्लुड्स. अहवालाच्या परिशिष्टात हे समाविष्ट असते. अहवालामध्ये परिशिष्ट असतात, जसं बुक्स मध्ये आपल्याला परिशिष्ट दिसतात, तर त्याच्यामध्ये अहवालामध्ये देखील आपल्याला परिशिष्ट मांडावं लागतं. आणि त्याच्यामध्ये काय समाविष्ट असतं? ऑप्शन्स आहेत क्वेश्चनर्स, प्रश्नावली, सॅम्पल इन्फॉर्मेशन, नमुना माहिती, मॅथमॅटिकल डेरिव्हेशन्स, गणितीय उत्पत्ती आणि ऑल ऑफ द अबोव वरील सर्व. त्याचे करेक्ट आन्सर जे आहे ते आहे डी, ऑल ऑफ द अबोव वरील सर्व गोष्टी ज्या आहेत त्या परिशिष्टात मांडाव्या लागतात. क्वेश्चन्स कुठले कुठले विचारलेले आहेत म्हणजे त्याची क्वेश्चन आहे, सॅम्पल इन्फॉर्मेशन, जे काय माहिती आपण नमुना माहिती घेतलेली आहे, नमुने कुठले कुठले निवडलेले आहेत त्या सगळ्याची इन्फॉर्मेशन आपल्याला परिशिष्टामध्ये मांडावी लागते, किंवा कुठल्या पेजवरती आपण ते सगळे केलेलं आहे ते तिथे द्यावं लागतं. मॅथमॅटिकल डेरिव्हेशन्स कुठले कुठले यूज केलेले आहेत, त्यासाठी कुठले पेजेस आपण तिथे दिलेले आहेत हे आपल्याला परिशिष्टात मांडावे लागतात. म्हणून इथे करेक्ट ऑप्शन काय आलं आपलं? डी, ऑल ऑफ द अबोव वरील सर्व गोष्टी या अहवालाच्या परिशिष्टात समाविष्ट असतात. अपेंडिसेस काय सांगतात? अपेंडिसेस कंटेन्स मटेरियल दॅट इज टू डिटेल्ड टू इन्क्लूड इन द मेन रिपोर्ट. मेन रिपोर्ट मध्ये ह्या ज्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला खूप डिटेल मध्ये सांगणं कठीण असतं, तर त्यासाठी आपण हे जे आहे अपेंडिसेस वापरत असतो. सच ॲज लॉंग मॅथमॅटिकल डेरिव्हेशन अँड कॅल्क्युलेशन, डिटेल टेक्निकल ड्रॉइंग्स और टेबल्स ऑफ रॉ डेटा. रॉ डेटा जो आपण वापरलेला आहे आपल्या रिसर्च मध्ये, तो आपण प्रत्येक वेळी रिपोर्ट मध्ये मांडू शकत नाही, मग त्यासाठी आपण हे अपेंडिसेस वापरत असतो आणि तिथे ह्या सगळ्या गोष्टी टाकत असतो. द कंटेंट शुड बी समराइज अँड रेफर टू द अप्रोप्रिएट पॉइंट टू द बॉडी ऑफ द रिपोर्ट. तर हे जो कंटेंट असतो याच्यामध्ये भरमसाठ उरलेला कचरा सगळा आपण टाकायचा नसतो, त्याच्यामध्ये अप्रोप्रिएट पॉइंट्स टाकणं गरजेचं आहे, जे रिपोर्टच्या बॉडीला अप्रोप्रिएट आहेत ते पॉइंट्स, त्याला आपण अपेंडिसेस म्हणू शकतो. बुक्सच्या मागे आपल्याला भरपूर वेळेस इन्फॉर्मेशन दिलेले असतात, काही नवीन वर्ड्स आलेत आपल्याला, किंवा सायन्स मध्ये नवीन टेक्नॉलॉजी विषयी काही माहिती असेल तर ही आपल्याला अपेंडिसेस मध्ये दिसत असते. कधी बुक्स रेफर केले असतील किंवा बुक्स आपण वाचले असतील त्यावेळेस आपण हे चेक करू शकतो, अपेंडिसेस म्हणजे नेमकं काय हे आपण प्रत्यक्षपणे बघू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन बघतो आपण 7th नंबरचा. द पर्पज ऑफ बिब्लिओग्राफी इज. ग्रंथसूचीचा उद्देश आहे. ग्रंथसूची आपण मांडतो, कशी मांडतो हा लास्ट क्वेश्चन मध्ये बघितलं, पण त्याचा नेमका उद्देश काय आहे, कशासाठी ही बिब्लिओग्राफी मांडली जाते प्रत्येक रिसर्च मध्ये? हाऊस म्हणून की आपले पेजेस वाढावे म्हणून? नाही, तर त्याचा काहीतरी अर्थ आहे, तर तो काय आहे ऑप्शन्स पैकी आपल्याला सांगायचा आहे. ऑप्शन्स बघूयात काय काय. ऍड टू द व्हॉल्यूम ऑफ स्टडी, जसं मी म्हटलं की फक्त नंबर वाढवायला, पेजेसचे नंबर वाढवण्यासाठी आपण ग्रंथसूची टाकतो? नाही, हे ऑप्शन पहिले चुकीचं आहे. प्रोव्हाइड्स क्रॉस रेफरन्स अँड ऑथेंटिसिटी टू द रिपोर्ट, अहवालाला क्रॉस संदर्भ आणि सत्यता प्रदान करण्यासाठी. सॅम्पल इन्फॉर्मेशन,
नमुना माहितीसाठी आणि मॅथमॅटिकल डेरिव्हेशन्स गणितीय उत्पत्तीसाठी. त्याचं करेक्ट आन्सर एकच आहे, जे आहे बी. कसं? तर तिथे आपल्याला रेफरन्स पण द्यावे लागतात, म्हणजे जो आपण वापरलेली गोष्ट आहे किंवा सोर्स आहे, तर नेक्स्ट अभ्यास करणाऱ्याला किंवा ज्याला आपला रिसर्च बघायचा आहे, ज्याची सत्यता पडताळून पाहायचंय, तो त्या रेफरन्स थ्रू त्याची सत्यता पडताळू शकतो. मग त्याला ऑथेंटिसिटी देखील प्राप्त होते जर आपण बिब्लिओग्राफी देणार असेल तर. मग त्याचा मेन उद्देश देखील हाच आहे की रेफरन्स देणं आणि ऑथेंटिसिटी वाढवणं. म्हणून इथे करेक्ट ऑप्शन आपल्याला बी मिळालेला आहे. The main purpose of bibliography entry is to give a credit to the author whose work have consulted in your research. म्हणजे मेन पर्पज काय आहे? जर आपण जे काम वापरलेलं आहे एखाद्या लेखकाचं किंवा ऑथरचं जे काम आपण आपल्या रिसर्च मध्ये वापरलेलं आहे, त्याला त्याचं क्रेडिट देण्याचं काम करायचं आहे बिब्लिओग्राफी थ्रू. It also makes easy for the reader to find out more about your topic by delving into the research that you used to write in your paper. जी माहिती आपण आपल्या पेपरमध्ये, रिसर्च पेपरमध्ये, रिपोर्टमध्ये लिहिलेली आहे, त्याच्याबद्दल आणखीन माहिती मिळवण्यासाठी जी व्यक्ती आपला रिपोर्ट वाचत आहे तिला हेल्प होते जेव्हा आपण बिब्लिओग्राफी देत असतो. इट हेल्प्स यू इव्हॅल्युएट द क्रेडिबिलिटी अँड ऑथॉरिटी ऑफ युअर सोर्सेस. जे आपण सोर्सेस यूज केलेले आहेत त्याच्याबद्दल क्रेडिबिलिटी आणि ऑथॉरिटी दोन्ही देखील वाढवत असते किंवा त्याचं मूल्यांकन त्याच्यावरतून होत असतो. सो दॅट यू कॅन यूज द हायेस्ट क्वालिटी सोर्सेस इन युअर रायटिंग टू अंडरस्टँड and be fully informed about the topic before making judgment and writing about it. म्हणजे जे काही टॉपिक आपण बघतोय त्याच्यावरती जजमेंट घेण्याआधी किंवा रायटिंग्स करण्यासाठी हे आपण करत असतो, बिब्लिओग्राफी देत असतो. एखादा रिसर्चेस किंवा एखादा स्टडी करणारा व्यक्ती त्या रिसर्च वरती अभ्यास करत असेल त्यावेळेस हे बिब्लिओग्राफी खूप उपयुक्त ठरते. नेक्स्ट क्वेश्चन बघतोय 8 नंबरचा. इन द रिसर्च प्रोसेस अ रिपोर्ट रायटिंग इज. रिसर्च प्रोसेस आहे हे आपल्याला माहिती आहे. बरेच वेळेस आपण क्वेश्चन थ्रू कन्सेप्ट क्लिअर केलेले की प्रोसेस कशी आहे किंवा प्रोसेस कशासाठी असते. एक सायंटिफिक प्रोसेस असते रिसर्च मेथडमध्ये, रिसर्च प्रोसेसमध्ये. तर रिपोर्ट रायटिंग त्याच्यामध्ये काय आहे नेमकं हे आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन्स दिलेले आहेत. इम्पॉर्टंट आहे रिपोर्ट रायटिंग रिसर्च प्रोसेसमध्ये इम्पॉर्टंट आहे असू शकतं हे करेक्ट आन्सर. ह्याच्यामध्ये काही वादच नाही, ते इम्पॉर्टंट आहे. द फायनल स्टेप इन रिसर्च संशोधनाची अंतिम पायरी आहे. प्रोसेस आपण बघितली असेल तर आपल्या लक्षात येईल की रिपोर्ट रायटिंग ही सगळ्यात लास्ट पायरी आहे, म्हणजे हे पण आपलं स्टेटमेंट बरोबर आहे. सी आहे बोथ ए अँड बी आणि ऑप्शन डी आहे फक्त ए. फक्त ए तर असू शकत नाही कारण बी तर आपल्याला पक्क माहिती आहे की ही लास्ट स्टेप आहे. म्हणजे इथे आपलं करेक्ट आन्सर काय असणार आहे? अ आणि ब म्हणजे ए अँड बी दोन्ही ऑप्शन बरोबर आहेत. सी ऑप्शन इथे करेक्ट ऑप्शन असणार आहे. बोथ ए अँड बी ऑप्शन्स करेक्ट. A report is a written presentation of factual information. जी factual information आपण गोळा केलेली आहे त्याचं प्रेझेंटेशन असतं रिटर्न प्रेझेंटेशन असतं रिपोर्ट म्हणजे. बेस्ड ऑन द इन्व्हेस्टिगेशन ऑर रिसर्च. जे रिसर्च आपण केलेलं आहे त्याचं किंवा जी तपासणी आपण केलेली आहे त्याचा रिपोर्ट असतो. रिपोर्ट्स फ्रॉम द बेसिस फॉर सॉल्विंग प्रॉब्लेम्स ऑफ मेकिंग डिसिजन्स. म्हणजे आपण रिसर्च कशासाठी करतो? मेन म्हणजे एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी किंवा डिसिजन घेण्यासाठी, एखादी स्कीम लागू करण्यासाठी, जसं की आपण बोलतो तसं. ऑफन इन द सब्जेक्ट ऑफ बिझनेस अँड द सायन्सेस. मग ते सायन्स असो किंवा बिझनेस असो. द लेंथ ऑफ द रिपोर्ट व्हॅरीज. देर आर शॉर्ट मेमोरेंडम ज्याला आपण मेमो म्हणतो आणि रिपोर्ट्स अँड द लॉंग रिपोर्ट्स. म्हणजे रिपोर्ट मध्ये प्रकार कसले कसले असू शकतात? तर शॉर्ट मेमोरेंडम ज्याला आपण मेमो म्हणतो आणि रिपोर्ट्स दुसरे असतात आणि लॉंग रिपोर्ट्स देखील असतात. तर हे दोन प्रकार असतात असं आपण सांगू शकतो. तर रिपोर्ट म्हणजे काय? रिटन प्रेझेंटेशन ऑफ फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन. शॉर्ट डेफिनेशन आपण अशी करू शकतो रिपोर्टची.
बिकम अ रिसर्चर, 5 स्किल्स यू नीड. म्हणजे रिसर्चर बनण्यासाठी 5 स्किल तुम्हाला आवश्यक आहेत. भरपूर स्किल्स तुम्हाला आवश्यक आहेत, पण मेन जे आहेत ज्याच्यावरती तुम्ही करू शकता रिसर्च, जे आहे प्रोजेक्ट मॅनेजमेंट. जो आपण प्रोजेक्ट निवडणार आहे त्याच्यावरती प्रोजेक्ट मॅनेजमेंट आपल्याला व्यवस्थित जमलं पाहिजे. एव्हरी रिसर्च प्रोजेक्ट रिक्वायर अ डिग्री ऑफ प्रोजेक्ट मॅनेजमेंट. हँडलिंग बजेट, जे बजेट आहे ते आपल्याला हँडल करता आलं पाहिजे. अनदर की स्किल इज लर्निंग हाऊ टू इफेक्टिव्हली मॅनेज द बजेट. जास्त खर्च करून आपला रिसर्च जर होणार असेल आणि त्याचा काही नंतर भविष्यात उपयोग होणार नसेल तर तो खर्च वाया जाणार आहे. म्हणून हँडलिंग बजेट हे देखील एक स्किल आहे जे व्यवस्थितपणे आपल्याला वापरता आलं पाहिजे. टीम लिडिंग, मॅनेजिंग. जर टीम मध्ये आपण रिसर्च करणार असेल तर टीम लीड करता आली पाहिजे. आपले जे गोल्स आहेत ते व्यवस्थित आपल्याला क्लिअर करता आले पाहिजेत. टीम कडून व्यवस्थित काम त्याच्यावर करता आलं पाहिजे. हँडलिंग डेटा, जो डेटा आपल्याला मिळालेला आहे आपल्याला माहिती आहे त्याची गोपनीयता पाळणं हे सगळ्यात महत्वाचं असतं आणि त्यामुळे हँडलिंग डेटा हे खूप महत्वाचं काम आहे, स्किल आहे एका रिसर्चरला गुड रिसर्चर बनण्यासाठी. आयटी स्किल, आयटी स्किल म्हणजे तुम्हाला इथे प्रोफेशनल होण्याची गरज नाहीये, पण कम्प्युटर विषयीचे जे काही नॉलेज आहे ते तुम्ही बऱ्यापैकी जर घेतलं तर तुम्हाला ते एक चांगला रिसर्चर बनण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. तर अशा प्रकारचे काही 5 स्किल आहेत जे तुम्हाला चांगला रिसर्चर बनण्यासाठी किंवा रिसर्चर बनण्यासाठी आवश्यक आहेत. नीड म्हटलेलं आहे, यू नीड म्हणजे गरजेचेच आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघतो आपण 10th नंबरचा. द इंट्रोडक्शन ऑफ रिपोर्ट शुड स्टेट विच ऑफ द फॉलोइंग. अहवालाच्या प्रस्तावनेमध्ये खालीलपैकी कोणता असावे किंवा कोण असावं किंवा काय असावं असं विचारलेलं आहे आपल्याला या क्वेश्चन मध्ये. दिलेले ऑप्शन्स आहेत. नेचर ऑफ द स्टडी, अभ्यासाचं स्वरूप. एम, ध्येय. सोर्सेस ऑफ इन्फॉर्मेशन, माहितीचे स्रोत. स्कोप ऑफ द स्टडी, अभ्यासाची व्याप्ती. आणि ऑल ऑफ द अबोव. तर हे ऑप्शन्स वाचतानाच आपल्या लक्षात येतं की बरेचसे सगळे ऑप्शन्स जे आहेत ते आपण इंट्रोडक्शन मध्ये इन्क्लूड करतो. आपल्या रिसर्चचा हेतू काय आहे, रिपोर्टचा हेतू काय आहे, अभ्यासाचं स्वरूप काय आहे, म्हणजेच नमुना कुठले कुठले निवडणार आहे त्याच्यामध्ये नेचर मध्ये येतं. नंतर डेटा स्रोत कुठले कुठले घेतलेले आहेत, लिटरेचर रिव्ह्यू मध्ये आपण बघणार आहोत. मग हे सी मध्ये पण सोर्सेस ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये ते येणार आहे. म्हणजे आपल्याला हे चारही जे ऑप्शन्स आहेत हे चारही ऑप्शन आपल्याला इथे इंट्रोडक्शन मध्ये येतात रिपोर्ट मधल्या. इथे करेक्ट ऑप्शन आपलं काय असणार आहे, ई, ऑल ऑफ द अबोव. वरील सर्व ज्या गोष्टी आहेत हे आपण रिपोर्टच्या इंट्रोडक्शन मध्ये घेत असतो, म्हणून इथे करेक्ट ऑप्शन ई आलेलं आहे. द इंट्रोडक्शन टेल अस द रीडर्स व्हॉट द रिपोर्ट इज अबाउट. इंट्रोडक्शन मध्ये सगळ्या ह्या गोष्टी का असतात, कारण त्याच्यावरून आपल्याला समजतं की रिपोर्ट मध्ये काय आहे. इट सेट्स द प्रोजेक्ट इन इट्स वायडर कॉन्टेक्स्ट. म्हणजे याच्या मोठा जो कंटेक्स्ट आहे तर त्याच्यामधला प्रोजेक्ट जो आहे तो पूर्ण आपल्याला रिपोर्ट मध्ये दिसतो. अँड प्रोव्हाइड्स द बॅकग्राऊंड इन्फॉर्मेशन. बॅकग्राऊंड इन्फॉर्मेशन आपल्याला रिपोर्ट प्रोव्हाइड करतो. इंट्रोडक्शन प्रोव्हाइड करतं रिपोर्टचं. द रीडर नीड्स टू अंडरस्टँड द रिपोर्ट. जो कोणी वाचणार आहे, वाचक आहे, त्याला हा रिपोर्ट अंडरस्टँड होणं गरजेचं आहे, तेव्हाच तो पुढची जी इन्फॉर्मेशन आहे तो समजू शकेल किंवा त्याचा उपयोग होणार आहे. ब्रीफली आउटलाईन इन द रिपोर्ट स्ट्रक्चर, नॉट नेसेसरी इन शॉर्ट रिपोर्ट. जी ब्रीफ आउटलाईन असते ती आपण इंट्रोडक्शन मध्ये करत असतो रिसर्च स्ट्रक्चर मध्ये. शॉर्ट रिपोर्ट मध्ये याची गरज नसते इंट्रोडक्शनची, डायरेक्ट तुम्ही 2 लाईन मध्ये इंट्रोडक्शन देऊन स्टार्ट केलं तरी तिथे होत असतं. अशा प्रकारे इंट्रोडक्शन आवश्यक असतं प्रत्येक रिपोर्ट मध्ये. तर अशा प्रकारे आपले 10 MCQs आणि 10 कन्सेप्ट या टॉपिकवरच्या इथे संपल्या आहेत आजच्या सेशन मधल्या. नेक्स्ट सेशन मध्ये देखील आपण याच्यावरचे 10 क्वेश्चन्स आणि 10 कन्सेप्ट बघणार आहोत. आजच्या सेशनसाठी धन्यवाद.